तर सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले ती म्हणजे मितेश आणि हर्षद. तर स्ट्रायकरकडे आहे तो म्हणजे मितेश आणि नॉशरकडे आहे तो म्हणजे हर्षद. तर नंबर 1 चा गोलंदाज येतोय तो म्हणजे जय येतोय स्वयंभू पायगाव संघाकडनं. दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन जातोय तो म्हणजे जय. यावेळी मात्र पहिला चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. नक्कीच फ्री हिट असेल. थोडंफार एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज जय मार्फत आणि चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर पडला जातोय आणि पंचांनी घोषित केलाय की नो चेंडू फ्री हिट. यावेळेस मात्र ऑपस्टिक सोडून जातोय. पंचांचा इशारा होता की का खराब चेंडू. फ्री हिट नक्कीच असेलच. एक धावची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 या आकड्यावर. फ्री हिट लागू असेल. यावेळेस मात्र आडवे भेटण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. झेलची संधी मात्र फ्री हिट असल्या कारणाने मात्र आउट होऊ शकत नाही आहे. एकच धाव. एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4 या आकड्यावर. तर 4 षटकांची लढत होते. 4 षटकामध्ये बघूया किती धावा जमवतोय तो म्हणजे साई स्पोर्ट बाफाणे संघ. तर धनेश्वर पाटील यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांना मी विनंती करते त्यांनी मंचावरून बसायचं आहे आणि का होईना रिक्षा चालक मालक संघटनेचे सभासक आहेत धनेश्वर पाटील. एक धाव आणि खास करून हितेंद्र पाती यांची मॅच बघण्यासाठी आलेले आहेत ते. नक्कीच हृदयनाथ भोईर यांचे भाऊ जे आहेत ते त्यांनी आमंत्रण दिले तुम्हाला या मॅच मध्ये यायचंच आहे आणि त्यांच्या शब्दावर मान ठेवून ते आलेले आहेत. यावेळेला मात्र आडवे भेटण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. शतरक्षक येतोय. चेंडू मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय. 2 शतरक्षक आले होते. 2 धावा इथे पळून पूर्ण केले होते. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. चांगला थ्रो बघायला मिळतोय. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 7 या आकड्यावर. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय ज्याने कित्येक वर्ष उन्हाळे पावसाळे बघितले क्रिकेटचे ते म्हणजे हितेंद्र पाती. तर स्केअर एक पंच धीरज भोईर उर्फ उस्मान पटेल. यावेळेला मात्र आडवे भेटण्याचा प्रयत्न. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावा. यावेळेला मात्र यष्टीरक्षक तिथे बीट होतोय. त्याचप्रमाणे शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील बीट होतोय. दुसरी धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 22च्या स्वरूपात 2 धावा येत आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. यावेळेला मात्र आडवे भेटण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल का 5 धावापर्यंत. चेंडू मात्र जेल सुटला जातो. जीवनदान दिलं जातंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. झेल सुटला जातोय आणि जीवनदान दिलं जातं हर्षद लाखात्याला. तर पंचांत इशारा येतोय का. नक्कीच तिकडे व्हॉलेंटियर्स आहेत आमचे. आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावा. नक्कीच 6 धावा येतात या चेंडूवर. जलचेची संधी झाली होती. तर नक्कीच इथे मात्र पंचांनी जर इशारा करून दिला डान्स करून तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे हृदयनाथ भोईर यांच्याकडनं. तर पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. तर नक्कीच धावसंख्या आहे ती म्हणजे 15 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. आता मात्र जितू गवळे येत आहेत
अनुभवी खेळाडू. आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती ते म्हणजे 16 या आकड्यावर. यावेळी पण त्या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चांगला चेंडू जितू गवळी याचा एकच धाव. चांगलं शतरचन आपल्याला बघायला मिळतं. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 17 या आकड्यावर. यावेळेस मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. एकच धाव, एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते म्हणजे 18 या धावसंख्येवर. पुणे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र आडवे भेटण्याचा प्रयत्न, जलचेची संधी मात्र वन बाउन्स. चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांपाठी. एका चांगला फटका म्हणावा लागेल. यावेळेस मात्र ऑप्स्टिकच सोडून जाते. 15 होते की खराब चेंडू. अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे फरक येते ती म्हणजे 23 या आकड्यावर. चांगला प्रयत्न करतात जितू गवळी गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले जात आहेत. वन बाउन्स. चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांपाठी. चांगला प्रयत्न केला होता छत्रशेखाने. तर या 4 धावांनी धावसंख्येला आकार धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे तर यावेळेस मात्र एकच धाव. तर पाणी घेऊन जा लगेचच. धावसंख्या आहे ती म्हणजे 28 धावा बिनबाद 28. प्रतिषटकामध्ये 14च्या फरफरने चालतोय तो म्हणजे साई स्पोर्ट बापाने संघ.
तो म्हणजे हर्षद लाखात. आणि अशा प्रकारे बाद होते तो म्हणजे हर्षद लाखात. चांगली गोलंदाजी केली जाते हर्षद मार्फत, दीपक मार्फत हर्षद लाखात याला बाद करण्यामध्ये यश आलं. तर दीपक मडवी नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे, ज्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सचा उपयोग करत असताना नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय. नीरज जातो खेळण्यासाठी. तर दीपक मळवी याने नक्कीच एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 28 धावा. पुन्हा एकदा दीपक यावेळेला आता फुल टफ दिल्यावरती आणि झेलची जी संधी आली होती कव्हर फ्रिजनला, मात्र झेल इथे सुटला जातोय. जीवनदान दिलं जातं फलंदाज नीरजाला. धावसंख्या 29 धावा. तर पुन्हा एकदा दीपक यावेळेला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय तो म्हणजे नीरज. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे हेमंत लाखात जातो खेळण्यासाठी, नॉन कडे राहतोय. ह्यावेळेला मात्र अपील केली होती आणि पंचांनी उचलून धरले. गडी बाद होतोय तो म्हणजे फलंदाज मितेश भोईर बाद होतोय. बघा कशा प्रकारे रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर, शेवटचा चेंडू असेल. कोई ना मुझसा दलेर प्यारो, शेरों का मैं हूँ शेर यारो. अरे कोई ना 5 चेंडू आखून झालेत. पहिल्या चेंडूवर बघायचं झालं तर मात्र 2 धावा आल्या. दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1 आणि चौथ्या चेंडूवर 1 रन आणि विकेट. आणि आता मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात गडी बाद. धावा झाल्यात ते म्हणजे 30 धावसंख्या. बत्तीस धावा झालेत. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय. बघूया झेलची संधी आणि गडी बाद. चांगला झेल पकडला जातोय.
चंदन येतोय नंबर 4चा गोलंदाज. चंदन येतोय नंबर 4चा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकरकडे आपण बघतो विनोद रायात. यावेळी मात्र चांगला चेंडू सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसरी धाव मिळेल का? चांगले क्षेत्रक्षण बघायला मिळतं. एक धावची धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 33 या आकड्यावर. तर चंदन नंबर 4चं षटक घेऊन येतंय. स्लागवरचं षटक चंदन मार्फत हाताळलं जातंय. यावेळी मात्र दूरवरून खेळलेला हा चेंडू पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फेल करतील तोपर्यंत 2 धाव इथे अर्जित केल्या जात आहेत. 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 35 या आकड्यावर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा चंदन गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र चेंडूला इनसाइड आउटचा फटका चेंडूला खेळला जात आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स 4 धावांसाठी निघून जातोय. 4 धावांनी धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे किरण धन्यवाद डीजे. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 39 धावा. तर नक्कीच पंचांनी जर नाचून दाखवलं कोटा एम्पायर फरक तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला मात्र आडवं भेटण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्रक्षण बघायला मिळतं. एकदा पण पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव कदाचित थ्रो थोडासा लवकर आला असतं नक्कीच कडी बाद करण्यामध्ये यश आलं असतं गोलंदाजवाला. 2 धावांची धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 41 या आकड्यावर. चेंडू टाकून जर ते म्हणजे 4. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट चंदन हेमंत साडी. यावेळेस मात्र चेंडू वाहतोय फ्लिप रिझनला. स्वतः चेंडू यष्टीरक्षक कलेक्ट करतोय तोपर्यंत 1 धाव इथे अर्जित केली जाते. 1 धावांची धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 42 या आकड्यावर. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. तर शेवटच्या चेंडूमध्ये बघूया किती धावा येतील विनोद याच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र फुल टफ डिलिव्हरी होती. चेंडू वाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. शतरक्षक दीपक माडवी चांगले क्षेत्ररक्षण करतायत. तर 2 धाव काही रोखू शकत नाही. 2 धावांची धावसंख्या पुढे फरक देते म्हणजे 44 या आकड्यावर आणि 45 धावांचा टार्गेट असेल 4 षटकांमध्ये. आम्ही एक डीजे ब्रेक घेतोय आणि मैदानाच्या डीजे ग्रेट मराठाचे संस्थापक मोहन रवींद्र पाटील यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या श्रद्धांजली चषकामध्ये. तर नक्कीच याच्यानंतरचा होणार सामना मी विनंती करतोय 2 संघांना आवाज देतोय. 2 संघाचे संघनायक एका बाजूला आर के दत्ताळे असेल तर दुसऱ्या बाजूला देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघ. दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेक करण्यासाठी.
हॅलो हॅलो. तर मी विनंती करतोय हॅलो हॅलो माईक चेक. देवी स्पोर्ट मालजीपाडा संघाचा कर्णधार तसेच आर के दत्तळी संघाचा कर्णधार नाणपिके फेटी या. हॅलो हॅलो. तर आपण बघतोय या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य द ग्रेट मराठा संस्थापक अध्यक्ष मोहन रवींद्र पाटील या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच इथे जाहीर झालेलं आहे. देणगी स्वरूपात आम्हाला बघायला मिळते. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या श्रद्धांजली चषकामध्ये. आभार व्यक्त करतोय. तर दोन सलामीवीर मैदानाच्या आत आपण बघतोय. एका बाजूला जितू गवळी तर दुसऱ्या बाजूला दीपक अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. तर 45 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे साई स्पोर्ट बापाणे संघाने. तर या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य द ग्रेट मराठा संस्थापक अध्यक्ष मोहन रवींद्र पाटील यांच्याकडनं तब्बल 15,000 रुपये आर्थिक सहाय्य झालं या स्पर्धेसाठी. तर भरपूर नक्कीच भाईचं प्रेम आहे प्रत्येक स्पर्धकावर. नक्कीच कुठेही स्पर्धा असो नक्कीच ते आम्हाला सहकार्य करत असतात. तर दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. नंबर 1चा गोलंदाज येतोय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे विनोद येतोय. स्ट्रायकरकडे जितू तर नाशकाकडे दीपक. दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला होता. चेंडू पाहतोय या सिलेमी डॉन क्षेत्रामध्ये. एक धावण्याची फ्री गणाच्या केल्या जाते जितू गवळी मार्फत. तर 45 धावांचं टार्गेट ठेवले ते म्हणजे साई.
तर विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचू शकले नाही. यावेळेस मात्र चेंडू मात्र 4-2 साठी निघून जातोय. जितू गवळी याच्या बॅटमधनं येतात 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली होती ती म्हणजे 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तर थोडंफार शतरक्षामध्ये विरोचना करत असताना आपण बघतो 30 सर्कलच्या आतमध्ये आपण बघतो या एक लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आहे, एक पॉईंट आहे, त्याच्याप्रमाणे एक गलीमध्ये एक शॉर्ट फाईन लेग, त्याच्याप्रमाणे एक तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विनोद स्ट्रायकरकडे जितू. यावेळी पण आडवे पेटण्याचा प्रयत्न 6 धावांपडी 6 धावेने धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 11 या आकड्यावर. तर नक्कीच मागच्या चेंडूवर जवळ चौकार आला होता, या चेंडूवर मात्र षटकार येतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. जितू गवळी जिंकण्यासाठी 45 धावांचं टार्गेट आहे, मात्र त्याचा पाठला करत असताना आतापर्यंत 11 धावा झाल्यात. मात्र दीपक मडवी याची विकेट देखील मिळाले साई स्पोर्ट बापाने संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विनोद राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडवे पेटण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल्या चेंडूची सांगता होते. यावेळेस शेवटचा चेंडू धावसंख्या ती म्हणजे 11 धावा. चांगला चेंडू हाताळला गेलाय. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील विनोद राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळेस मात्र चेंडूला भिरकाव तर धाव संख्या झाले एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती म्हणजे 17 धावा. चांगली फलंदाजी होत असताना आपण बघतोय जितू गवळी मार्फत. तर मी विनंती करतोय दोन संघनायक एका बाजूला आर के दत्ताळी वर्सेस डबल स्पोर्ट मालजीपाडा संघ, दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेक करण्यासाठी. तर नीरज येतोय नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक कडे आहे तो म्हणजे नितीन. यावेळेला मात्र आडवे पेटण्याचा प्रयत्न. चेंडू बघतोय सिनेमिडॉन क्षेत्रामध्ये यशरक्षक चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत एक धाव इथे अर्जित केली जाते. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा नीरज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र जितू गवळीसाठी. यावेळेस मात्र जोधा मात्र प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. मिड विकेटच्या वरून चेंडू मात्र भिरकावला जातो 6 धाव.
का मात्र चेंडू मात्र लोमॅन्स लाईन मध्ये पडला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. जोपर्यंत चेंडू हर्षद लाखात चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत एक धाव मिळते. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 45 धावांचं टार्गेट असताना इथे मात्र धावा झाल्या ते म्हणजे 26 धावा. नीरज पुन्हा राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी मात्र झेलची संधी आणि गडी बाद तो म्हणजे जितू गावली. दुसरा आदरा बफला टायगर पंगाला. पंच थोडंसं आम्हाला नाराज करतायत कारण इथे मात्र पारितोषिक लागले होते पंचांसाठी. जर गोटा अंपायर सारख्या नाचला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 26 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. नवीन फलंदाज चंदन जातोय. गोलंदाज गोंधळी मार्कवर. ओ यात बॅटचे यात्रा गली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जाईल का चौकारापर्यंत. मात्र चेंडू अडला जातोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केला जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होता. तिसरी धाव घातक. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या ती म्हणजे 29 धावा. तर मी विनंती करतोय एका बाजूला RK दत्ताळी तर दुसऱ्या बाजूला देवस्फोट मालजीपाडा संघ. तर मी विनंती करतोय मोहन रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. तर नाणेफेक केली जाते. मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठीचे संस्थापक एका बाजूला RK दत्ताळी तर दुसऱ्या बाजूला देवस्फोट मालजीपाडा संघ. धावसंख्या ती म्हणजे 29 धावा. गडी बाद तर नाणेफेक इथे केली जात आहे. धावसंख्या ती म्हणजे 29 धावा. 29 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. तर नाणेफेक इथे जिंकले ती म्हणजे मालजीपाडा संघाने. हेमंत येतो नंबर 3 चा गोलंदाज. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका केला जातोय. चेंडू मात्र दन दन करत जातोय. 4 धावांपाडी. एक चांगला फटका म्हणावा लागेल. तर 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. नीरज जातो नवीन फलंदाज खेळण्यासाठी. माफ करायचा धीरज जातो खेळण्यासाठी.
पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर. ह्यावेळेस मात्र हलक्यात आणि सन्मानपूर्वक चेंडूला केल्या जात आहे. चेंडूमध्ये पॉईंट रिझल्टला चांगले क्षेत्ररक्षण मिळतं. एकच धाव, एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 34च्या आकड्यावर. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज अशा प्रकारे समीकरण बघायला मिळतं. 9 चेंडू आणि 11 धावा. हेमंत पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर. यावेळेला मात्र आडवे पेटण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील करते तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेत असताना मला वाटतं गडी बाद होईल का? आणि गडी बाद होतोय तो म्हणजे फलंदाज 8 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळतं. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट बापाने संघ. पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर. हेमंत तेजससाठी. यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. एकच धाव, एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 36च्या आकड्यावर. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू हेमंत लाखात. स्ट्रायकरकडे असेल फलंदाज धीरज. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण बघतो या 3 खेळाडू आहेत, 4 खेळाडू आहेत. एक फाईन लेग आहे, त्याचप्रमाणे एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, त्याच्याप्रमाणे एक पॉईंट आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हर. या प्रकारे 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. तर शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज हेमंत. शेवटचा चेंडू बघा कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळेस मात्र चेंडूला खेळला जात आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मितेश भोईर आहेत. चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावे इथे पळून पूर्ण केल्या जातात. गचाळाचा थ्रो देखील बघायला मिळतो. हे क्षेत्ररक्षक मितेश भोईरकडनं 2 धावे मिळतात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 38च्या आकड्यावर. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. नंबर 4चं षटक बघूया कोण घेऊन येईल गोंधळी मार्कवर.
चेंडू मात्र निघून जातो 4 धावांची पाडी. तेजस याच्या बटमधनं येतात. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धावांची गरज जिंकण्यासाठी पाडी. 3 चेंडू आणि 1 धाव. विकास तर्फ जवळ क्षेत्ररक्षण घेतलं जात आहे. यावेळेस मात्र झेलची संधी आहे का? मात्र चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांची पाडी आणि अशा प्रकारे विजय होतोय तो म्हणजे स्वयंभू पायगाव संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर फेकला जातोय तो म्हणजे साई स्पोर्ट बापाणे संघ. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. याच्यानंतरचा सामना रफ अँड टफ आर के दत्ताळे वर्सेस देवी स्पोर्ट मालजीपाडा संघ आणि जेव्हा मात्र आपण आवाज ऐकूया अक्षय साटम यांचा.